जलधारा शोधक या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण एक बोर रिचेक करण्यासाठी आलेलो आहोत. हा बोर पावसाळ्यात चालतो, पण उन्हाळ्यात हा बोर चालत नाहीये. तर याच्या लाईनी आपण चेक करण्यासाठी आलेलो आहोत. तर या बोरला 2 लाईनी आहेत, पूर्व पश्चिम, व ही आता आपण चेक करतो ही उत्तर दक्षिण लाईन आहे. तर ही लाईन आपण लोड आहे किंवा रिकामी हे आपण चेक करतोय. हे पहा, या लाईनवर चलत गेल्यानंतर आपला हा 1.5 फुटी रॉड आहे एम एचचा. तर या लाईनवर चलत गेल्यानंतर ही लाईन चालू किंवा बंद आहे हे आपल्याला समजते. हे पहा, आपण आता पूर्व पश्चिम लाईन ही चेक करतोय. ही चेक करताना एल रॉडच्या मदतीने आपल्याला कोणतीही हालचाल जाणवली नाही. हे पहा, दोन्ही साईडने आपण चेक करतोय, कोणत्याही प्रकारची मुवमेंट होत नाहीये या लाईनवर. ही लाईन पूर्णपणे रिकामी सध्या. ही उत्तर दक्षिण लाईन, ही सुद्धा लाईन पूर्णपणे रिकामी आहे. हा बोर पावसाळ्यात चालतो, पण उन्हाळ्यात चालत नाहीये. याचा अर्थ असा नाही हा बोर फेल गेलेला आहे. बोर घेताना हा नेहमी पावसाळ्यात न घेता उन्हाळ्याच्या दिवसात घेतला पाहिजे. साधारण मार्च, एप्रिल, मे. जर असं केलं तर बोर शक्यतो फेल जात नाही. हे पहा, आपण दगड टाकून चेक केलंय, तर पूर्णपणे कोरडा बोर आहे. शक्यतो बोर घेताना हा उन्हाळ्यातच घेतला पाहिजे. हा बोर आता चालत नाहीये. या ठिकाणी आपण दुसरा पॉइंट घेणार आहोत. हे क्षेत्र जवळजवळ 2-3 गुंठ्याचं आहे. हे पहा, आपल्याला दुसऱ्या ठिकाणी एक पूर्व पश्चिम लाईन भेटलेली. दुसरा कोणता पॉइंट निघतोय का हे आपण चेक करतोय. या जागेमध्ये आपल्याला पूर्व पश्चिम लाईन भेटली. हे पहा, उत्तर दक्षिण ही लाईन आपल्याला या ठिकाणी भेटते. या ठिकाणी दोन्ही लाईन क्रॉस होत आहेत. या दोन्ही लाईन कुठे क्रॉस होत आहे त्या ठिकाणी आपण सेंटर पॉइंट काढणार आहोत. आपण परत चेक करतोय, सेंटर पॉइंट कुठे निघतोय हे आपण चेक करतोय. आता ही लाईन लोड आहे का रिकामी हे चेक करतो. आता या ठिकाणी या दोन्ही लाईनचा क्रॉस होतो इथे. हे पहा, या दोन्ही लाईनचा क्रॉस या ठिकाणी झालेला आहे. हा सेंटर पॉइंट आहे. सेंटर पॉइंट कसा काढायचा हे पहा. आता आपण चेक करतोय. या ठिकाणी पाण्याचा प्रश्न खूप गंभीर आहे. हे घरासाठी वापरण्यासाठी पाणी पाहिजे. तर कमीत कमी या लाईनला 1 इंची पाणी लागायला पाहिजे.